हा कार्यक्रम जॉय स्माइल मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. ठीक आहे, आता ऐका. तुमचा देवावर विश्वास नसेल तर आयुष्यात गोंधळ उडू शकतो. देवावर विश्वास ठेवणं ही अद्भुत गोष्ट आहे आणि म्हणूनच मी त्या आध्यात्मिक अशा पुस्तकाची शिफारस केली, कारण ते फक्त मला म्हणजे बघा, देव नेहमीच म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीपासूनच त्याचं देवाशी समृद्ध असं नातं होतं आणि ते छान झालं, नाही तर तो इतकी वर्ष टिकला नसता माझ्याबरोबर. आणि तो म्हणजे देवावर विश्वास ठेवणं सोपं वाटतं आणि माझ्यासाठी ते खूप कठीण होतं. आणि बघा, मला खात्री आहे की मी जशी मोठी झाले होते, म्हणजे बघा, मी अशी छोटी मुलगी नव्हते जिच्या वडिलांनी तिची खूप काळजी घेतली. एक सांगू, मी कालच कुणाला तरी म्हटलं की कोणी माझ्या मनापासून काळजी घेतली नाही. मी 12-13 वर्षाची असल्यापासून कामाला सुरुवात केली, कारण मला माझ्या वडिलांकडे कुठल्याच वस्तू मागायच्या नव्हत्या, कारण ते असे होते की कुठल्या ना कुठल्या मार्गाने मला त्यांनी जे दिलं त्याची किंमत मोजावी लागली असती आणि माझी काळजी घेणारं असं माझ्याकडे खरंच कोणी नव्हतं. आणि लोकांवर विश्वास ठेवायला शिकणं, देवावर विश्वास ठेवायला शिकणं माझ्यासाठी इतकं कठीण होतं. मी कशाबद्दल बोलते कळते का तुम्हाला? म्हणजे बघा, तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागते आणि या भावनेत अर्ध आयुष्य गेलं, त्यामुळे ते कठीण होतं. पण देवचं तसं नव्हतं. देव चिंता करत बसत नाही आणि तो प्रत्येक दिवस आयुष्य येईल तसा जगतो आणि त्याला म्हणजे तो एकही औषध घेत नाही, त्याचं काही बिघडलं नाही. आणि तुम्ही त्याला इथे पाहिलंय, आता 1 महिन्यानी तो 79 वर्षांचा होणार आहे. बघा, चला आता. आणि बघा, अजूनही तो आमच्या लग्नात घातलेला कोट आणि पॅन्ट घालू शकतो. अहो, मी सुद्धा घालते. खरं तर मी आमच्या लग्नात होते त्यापेक्षा बारीक झाली उलट आता थोडी. पण जेव्हा मी स्वतःच सगळं आखायचा प्रयत्न करायचे, तर मला असं वाटतं आता की बापरे, म्हणजे नाही, मी औषधं घेते बरं का. एक सांगू, तुम्ही फक्त देवा, त्यासाठी माझा तुझ्यावर विश्वास आहे, एवढंच जरी म्हणालात ना तरी खूप त्रास वाचेल तुमचा. अहो, म्हणजे जर तुम्हाला काय करायचंय हे कळत नसेल तर उगीच काही करायचं म्हणून करणं किंवा काहीतरी करायचा प्रयत्न करणं, त्यात वेळ आणि शक्ती वाया घालवणं. बायबलमध्ये देहाचं कार्य याविषयी बोललं गेलंय. आपली शक्ती ते करायचा प्रयत्न करण्यात वाया घालवणं जे फक्त देवच करू शकतो. आणि त्याला नाही वाटत आपण तसं करावं, त्याची इच्छा आहे आपण ते करावं ज्यासाठी तो आपल्याला मार्गदर्शन करतोय, ज्यासाठी तो आपल्याला पुढे नेतोय. देवाला आपण जे करायला हवंय ते करण्यासाठी देवाची आज्ञा पाळायला हवी आपण. पण कधी कधी देवाची इच्छा असते तुम्ही फक्त शांत राहा. धक्का बसला की नाही? बघा, तुम्ही तुमच्या मुलांना येशूवर जबरदस्तीने प्रेम करायला लावू शकाल काय? तुम्ही कुणालाही येशूवर प्रेम करायला लावू शकत नाही, तर ते करतील किंवा करणार नाहीत. तुम्ही त्यांना तुमच्या बोलण्यातून जिंकू शकणार नाही, पण तुम्ही त्यांना तुमच्या घरातला दैवी दृष्टिकोन सतत दाखवून जिंकू शकता. अगदी खात्रीने. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडत असतील, तुम्हाला काहीच समजत नसेल. रोमकरास अध्याय 8 वचन 28, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हे जरा नीट ऐका, कारण जर तुमचा यावर विश्वास आहे तर तुम्ही कितीही कठीण आणि केविलवाण्या परिस्थितीत असलात तरी त्यातून काहीतरी चांगलं नक्कीच घडेल. अगदीच काही नाही तरी ते पुन्हा करायचं नाही हे तर शिकाल तुम्ही त्यातून. आमेन. क्षणभर फक्त आपण केक बेकिंगचा विचार करूया. खूप वर्षांपूर्वी मी केक बेक केला होता. आता त्यातले सगळेच पदार्थ मला आठवतील की नाही माहीत नाही, पण मी खरं तर खूप छान केक करू शकते काही विचका न करता. आणि बघा, त्यातल्या एकाही पदार्थाला स्वतःची काहीही चव नव्हती.
चमचाभर पीठ खायला आवडेल का तुम्हाला नुसतंच सांगा मला. मला तर कच्चं अंडही आवडत नाही. तुम्हाला साखर आवडते म्हणून तुम्ही बसून चमच्याने कपभर साखर खाऊ शकता का? तुम्ही खाऊ शकाल, पण मी नाही खाऊ शकत बाबा एवढी साखर. तर बघा, त्यांच्या परीने ते सगळे एक एक पदार्थ आहेत. तुम्ही त्यांचं फार काही करू शकणार नाही, पण ते पदार्थ एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्याचा स्वादिष्ट केक तयार होतो. एक सांगू का तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, काही जणांना अजूनही 1-2 पदार्थ मिळणं बाकी आहे. हो, आणि म्हणूनच ना ते चांगल्यासाठी एकत्र जुळून येत नाहीये, पण त्याचं कारण तुमच्याकडे 1-2 पदार्थ कमी आहेत आणि तुम्हाला ते मिळणारच आहे. आणि शेवटी तुम्ही काहीतरी चांगलं बनवणार आहात. चला आता, तुम्ही फक्त शांत राहून देवाची वाट पाहिलीत तर तुम्ही काहीतरी छान घडवू शकणार आहात. मग तुम्ही म्हणता देवाची वाट बघत बसून राहताना मी काय करावं? आयुष्याचा आनंद घ्या ना तुम्ही. आयुष्याचा आनंद लुटा. मी आलो ती तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून. एक सांगू, समस्या असतानाही तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकाल. नाही, तुम्हाला ते माहित नाहीये. मी म्हणते तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकाल. नाही, समस्या असताना आयुष्याचा आनंद घेतला तर लोकांना अपराधी वाटतं. हो नाही, आपण या समस्येतून मार्ग काढायला हवा. मला आठवतं 40 वर्षांपूर्वी जेव्हा देव आणि मी 40 वर्षांनी तरुण होतो तेव्हा, आणि तेव्हा आम्हाला 3 लहान मुलं होती आणि इतर तरुण विवाहित जोडप्यांसारखेच आमच्याकडे खर्चासाठी मोजकेच पैसे होते. बिल्स मी भरायचे कारण सगळं मला माझ्याच ताब्यात हवं असायचं. आणि खास करून पैसे. स्त्रियांनो, किती जणींना पैसे स्वतःच्या ताब्यात ठेवायला आवडतात? तुम्ही रिमोट घेऊ शकता, मला पैसे द्या तुम्ही. नाही, खरं तर मला रिमोट सुद्धा हवं असायचं, पण देव किचनच्या बाजूच्या खोलीत मुलांबरोबर टीव्ही बघत आणि खेळत असायचा. आणि मला आठवतंय मुलं त्याच्या केसांमधून रोलर्स फिरवायचे आणि आमच्याकडे ना केसांचा एक ब्रश रोलर होता. आणि एक सांगू, मी माझ्या कोणत्याही मुलाला माझ्या केसांना कधी हात लावू दिलं नाही, त्याच्याशी खेळू दिलं नाही, अजिबात नाही. आणि देव त्यांना आपल्या अंगावर उड्या मारू द्यायचा आणि मी बाहेर किचन टेबलवर सगळी बिल्स पसरून बसायचे, कॅल्क्युलेटर घ्यायचे, बेरीज करायचे सगळी, पण हिशोब जुळायचाच नाही. पुरेसे पैसेच नसायचे. मी पुन्हा प्रयत्न करायचे तरी तो जुळायचा नाही. मग मी पुन्हा प्रयत्न करायचे तरी पुरेसे पैसे नसायचेच. मग मी देववर इतकी वैतागायचे कारण इथे आम्ही पै जुळवतोय आणि हा बिनधास्त अगदी बाजूच्या खोलीमध्ये त्या मुलांबरोबर उड्या मारतोय, खेळतोय, काय करतोय हा? चला आता, तुम्ही मला ओळखलं, तुम्हाला कळलंय मी कुठून आले ते. आणि मी त्याला म्हणायचे की तू असं लहान मुलांसारखं वागणं का थांबवत नाहीस? इथे येऊन जरा यातनं काहीतरी मार्ग काढशील का त्यापेक्षा? आणि तो मला म्हणायचा, मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? आपल्याकडे बिल्स आहेत, देव नेहमीच विश्वसनीय आहे, आपण दशांश देतो, आपण दान करतो, देव आपल्याला जे करायला सांगतो ते करतो, देव या सगळ्याची काळजी नक्कीच घेईल. तू यातून मार्ग काढायचा प्रयत्न सोड आणि इथे येऊन संध्याकाळचा आनंद घे ना जरा. नाही, मला नाहीच घ्यायचा आनंद, मला रसच नव्हता त्याच्यात, कारण आम्हाला समस्या होती ना. आमचे कोणी नातेवाईक आहेत का इथे? अगदी जवळचे नातेवाईक, कळतंय का? आम्हाला समस्या होती म्हणून आम्ही दुःखी होऊन इथे बसून मार्ग काढू पाहत होतो. मग आम्ही कसं काय आनंद लुटणार आणि आनंद मनवणार आमच्या घरामध्ये, सांगा बरं मला. अरे बाप रे, मी इतके अस्वस्थ असायचे, पूर्ण वेळ चिंतेत. मी अजूनही जिवंत आहे, आश्चर्यच आहे बरं का. माझ्या सासूबाईंनी मला माझं पहिलं बायबल दिलं आणि ते छोटंसं पांढरं किंग जेम्स बायबल होतं आणि तिने त्याच्यासमोर एक वचन लिहिलं, मला वाटतं खूपच भविष्यसूचक. स्तोत्रसंहिता 37:5, आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. सगळ्यांसाठीच अद्भुत असं वचन आहे.
तर्काचा काय फायदा होतो सांगा? आपण फक्त एक मिनिटभर ते आपल्यासाठी काय चांगलं करते याचा विचार करू. तुम्ही हे समजून घ्या. तुम्ही पुतळ्यासारखं बसून राहा किंवा कशातून काहीच मार्ग काढू नका असं मी म्हणत नाहीये. ते एवढंही ताणू नका की ज्यामुळे तुम्ही निराश व्हाल, गोंधळून जाल. बघा, कधी कधी तुम्ही एखाद्या गोष्टीचा जितका जास्त विचार करता तितकी परिस्थिती बिघडत जाते. तुम्ही एखादा निर्णय घेता आणि नंतर त्यावर पुन्हा एकदा विचार करता. नाही, कदाचित मी हे करायला हवं. मग पुन्हा थोडासा विचार करता आणि म्हणता की नाही, सुरुवातीला जे करणार होते तेच बरं होतं बहुतेक. मग तुम्ही अशा कुणाला तरी फोन करता ज्यांना त्यांचं स्वतःच आयुष्य कसं चालवायचं कळत नाही आणि तुम्ही त्यांना विचारता की तुमच्या मते मी काय करू हो? चला आता. म्हणजे बघा, द्विधा मनस्थितीने तुम्ही दुःखी होता. एक निर्णय घ्या आणि काहीतरी करा त्या बाबतीत. आमीन. किती जण आता द्विधा मनस्थितीत आहात आणि तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे आणि तुम्ही फक्त मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे करताय. एक सांगू तुम्ही काय केलं पाहिजे ते? तुम्ही प्रार्थना करा. देवाने काहीतरी निश्चित असं दाखवलं तर कोणत्याही प्रकारे तेच करा आणि त्याने नाही दाखवलं तर तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा. आणि जर ती गोष्ट योग्य नसेल तर फारच लवकर तुमच्या ते निश्चितच लक्षात येईल. बघा, आपली चूक होणं हा काही जगाचा अंत नाही. कधी कधी काय करायचं ते शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काय करायचं नाही याचा शोध घ्यायचा. ठीक आहे. तर तर्काचं फळ आहे संघर्ष. तर्क म्हणजे मानसिक संघर्ष. देवाने आपल्याला संघर्ष करण्यासाठी बोलावलं नाही, त्याने आपल्याला विश्रांतीसाठी बोलवलंय. कष्टी आणि भाराक्रांत जन हो, माझ्याकडे या, मी तुम्हास विसावा मिळवून देईन. विस्तारित म्हणतं, मी तुमच्या आत्म्यास विसावा मिळवून देईन. मी त्याला मुक्त आणि ताजातवाना करीन. मला वाटतं अति विचार करून सुद्धा जडत्व आणि नैराश्य येतं आणि तुमच्या मनालाही विश्रांतीची गरज असते. तुम्ही 2 आठवड्यांच्या सुट्टीवर जाऊन बीचवर झोपून सगळ्या समस्यांचा विचार करत बसलात तर काय उपयोग? काही जण सगळ्या गोष्टी आखण्यासाठी वेळ काढतात. आपलं मन जर समस्यांच्या अवतीभोवतीच घुटमळत असेल ना तर थकून जातो आपण. आणि मी सांगते की आपल्यासाठी मानसिक थकवा हा शारीरिक थकव्यापेक्षा जास्त त्रासदायक असतो. अहो, जेव्हा तुम्ही शरीराने थकता ती अधिक करून चांगली भावना असते, कारण मग तुम्ही बसून थोडी विश्रांती तरी घेऊ शकता. पण मानसिक क्लेशापासून तुम्ही दूर नाही जाऊ शकत. ते फक्त चालूच राहतं. म्हणून मनाला थोडी विश्रांती द्या. तर्कामुळे गोंधळ उडतो आणि देवावरचा विश्वास गोंधळाला रोखतो. स्तोत्रसंहिता अध्याय 71:1, हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरिला आहे, मला कधी लज्जित होऊ देऊ नको. 1 कोरिन्थ 14:33, कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. बघा, पंच काय करतात तर ते ठरवतात की आत काय राहील आणि काय बाहेर जाईल, हो की नाही? आणि शांती हा कुठल्याही गोष्टीसाठी निर्णायक घटक असायलाच हवा. आत्ता इथे काही महिला आहेत आणि काही पुरुषही. तुमचं कुणाशी तरी लग्न झालं असेल आणि तुम्हाला कदाचित सगळ्या प्रकारच्या समस्या असतील, पण जेव्हा तुम्ही लग्न केलं तेव्हा कदाचित तुम्हाला ते जाणवलं असेल. मी 18ची असताना एका मुलाशी लग्न केलं आणि कुणालाही मी नको होते असं मला वाटलं, म्हणून ज्या मुलाने पहिल्यांदा माझ्याकडे लक्ष दिलं मी त्याच्याशी लग्न केलं. आणि मी माझा 9व्या वर्षी नव्याने जन्म झाला, म्हणून माझं देवासोबत कुठल्याही प्रकारचं सक्रिय किंवा प्रत्यक्ष नातं नव्हतं, पण तरीही तो माझ्या आयुष्यात कार्य करण्याचा आणि माझ्या संरक्षणाचा प्रयत्न करत होता. आणि मला कळत होतं, खोलवर कुठेतरी जाणवलं होतं की या मुलाशी लग्न करून मी चूक करतेय.
पण तरीही मी ते उद्विग्न होऊन हताशपणे केलं. उद्विग्न लोक अशाच उद्विग्न मूर्ख गोष्टी करत असतात. ऐकताय ना? ती 5 वर्ष म्हणजे वाईट स्वप्न होतं, भयानक स्वप्न होतं ते. तो नेहमी इतर स्त्रियांच्या मागे धावत असे, त्याने खोटे चेक्स लिहिले, तो भामटा होता, तो ठग होता. त्याने मला सोडून दिलं. मी 18ची होते. तो मला न्यू मॅक्सिकोला घेऊन गेला आणि तिथे मला एकटीला सोडून मित्राबरोबर तो निघून गेला. आणि इथे मी 18 वर्षाची असताना अशा शहरात जिथे कोणीच ओळखीचं नाही, बसमधून परत येण्यासाठी मला मित्राकडून $75 उधार घ्यावे लागले आणि त्याने मला ऑकलंड कॅलिफोर्नियात सोडलं. मी या दोन्ही ठिकाणी गेले आणि तिथे माझी सभा घेतली हे सिद्ध करण्यासाठी की सैतान माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झालेला नाही. हे सिद्ध करण्यासाठी की तुम्ही मूर्खासारखं वागलात तरी त्याच्यावर मात करून त्यातून बाहेर येऊन मोठ्या गोष्टी करू शकता. ऐकलत का तुम्ही? तर तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा बऱ्याच मूर्खासारख्या गोष्टी केल्या असतील तर त्या सोडून द्या, त्याबद्दलचे विचार सोडून द्या. आणि मी घोषणा करते, जर तुम्हाला पश्चाताप असेल तर तुम्हाला माफी मिळाली आहे. हालेलुया. देव तुमच्या पापांसाठी क्षमाच करत नाही, तर तो ती विसरतो आणि म्हणून देवाशी तुम्हाला त्याच्याबद्दल बोलायला लागणार नाही. तुम्ही तुमचा गोंधळ देवाला द्या, तो चमत्कार घडवेल. पुढे व्हा, तुमच्या सगळ्या चुका आणि तुम्ही कधीही केलेला प्रत्येक गोंधळ देवाला द्या. फक्त वयाची 18 वर्ष छळ सहन केल्यावर पहिली लग्नाची 5 वर्ष म्हणजे मजाच होती हो माझ्यासाठी. खरं तर माझ्या आईच्या घरासमोर डेव गाडी घेऊन आला. त्याच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका तरुणाला घेऊन जायला आला आणि ते एकत्र काम करायचे. त्यांना कुठेतरी जायचं होतं आणि त्याने मला छोट्याशा शॉर्ट्समध्ये पाहिलं आणि माझ्या आईची गाडी धुत होते मी. त्याला मी क्यूट वाटले आणि त्याने माझ्याशी फ्लर्ट केलं. आणि मला पुरुष आवडायचे नाहीत आणि तो मला म्हणाला की ही गाडी धुवून झाल्यावर माझी गाडी धुशील. मी म्हटलं, तुला तुझी गाडी धुवायची असेल तर धु, मी नाही धुणार. आणि तो म्हणाला की माझ्या मनात लगेच आलं की हीच योग्य मुलगी आहे माझ्यासाठी. तर एक तर तो देव होता, नाही तर मग देव त्यावेळी अगदी मूर्खासारखं वागला. पण तो पत्नीसाठी प्रार्थना करत होता. तो 26 वर्षांचा होता आणि देव असं मानणारा होता की विश्वासाशिवाय संतोष मिळणे अशक्य आहे. तो 3 मुलींना डेट करत होता एकाच वेळी. आणि मग मी आले आणि ते सगळं थांबलं आणि नंतर त्याने कोणालाच डेट केलं नाही. त्याने पत्नी मिळवण्यासाठी देवाची प्रार्थना केली. म्हणाला, जिला मदतीची गरज आहे अशी पाठव. आणि मग विश्वास ठेवा, मी त्याला मदत खात्यात बराच काळ व्यग्र ठेवला हो, बराच काळ. पण माझ्या आयुष्यातला इतका सगळा गोंधळ, त्या भयानक भीषण अशा गोष्टी, आणि मला अजून एका पदार्थाची गरज होती आणि तो पदार्थ पहिल्या रांगेत बसलाय. आमीन. आणि मी तुम्हाला सांगते, काही जणांसाठी एक पदार्थ येतोय. आमीन. तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि असं काहीच नाही जे तुम्ही केलंय किंवा ज्यातून तुम्ही गेला आहात, जे तुम्ही देवाला दिल्यावर देव त्याचा तुमच्या भल्यासाठी उपयोग करणार नाही, तो करेलच. तुम्ही स्वतः गोष्टीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं विसराल, कारण देवाच्या राज्यात अशा पद्धतीने नाही कामं होत. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, तो तुमच्यापासून गोष्टी लपवेल आणि तुम्हाला अशा ठिकाणी पोहोचावं लागेल जिथे तुम्हाला ते मान्य असेल, नाही तर तुम्ही सतत दुःखी राहाल मग. आमीन. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, मला माझे संदेश आवडतात. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी
प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. तुम्हाला शांती हवी असेल तर तर्क सोडून द्यावा लागेल तुम्हाला. इथे असे कोणी आहेत का जे फारच तर्काने विचार करतात? बोला काहीतरी. मला वाटतं मी हवेला उपदेश करते की काय? गुंतागुंत. अरे बाप रे, आपण गोष्टींचा खूपच जास्त विचार करून गुंतागुंतीच्या बनवतो त्या. आणि बघा किती जणांनी मी सांगितलेली गोष्ट बार्बेक्यू, साधं बार्बेक्यू किती वाईट स्वप्नात बदलतं हे ऐकलंय. सांगा मला, किती जणांनी ऐकलीच नाहीये? अच्छा, सांगूयाच मग. आम्ही तरुण असताना ज्या चर्चमध्ये जायचो तिथल्या सामाजिक समूहाचे आम्ही सभासद होतो. आणि मला आठवतंय की रविवारी चर्च नंतर मला ही छान कल्पना सुचली. आपण 3 जोडप्यांशी बोलत होते मी. तुम्ही सगळे पुढच्या रविवारी चर्च नंतर घरी काय येत नाही आमच्या? आपण मस्त हॉटडॉग्स ग्रिल करू, अंगणात काहीतरी खेळू किंवा एकमेकांच्या सोबतीने छान छान वेळ घालवू. वा, हे छान वाटतंय, आम्ही नक्की येऊ. तर अशी 3 जोडप्यांची पार्टी ठरली. तर अशी छान मस्त पार्टी, आणि काही हॅमबर्गर्स, काही हॉटडॉग्स, पोटॅटो चिप्स, पोर्क आणि बीन्स, मस्त बेत जमला. पण मंगळवारपर्यंत आम्ही बार्बेक्यू तयार करत होतो, नवीन फुलं सजवत होतो. मी त्या सगळ्या लोकांचा विचार करत होते की मी पार्टी दिली आणि त्यांना आमंत्रण दिलं नाही, त्यांना कळलं तर त्यांना वाईट वाटेल. आणि मग जवळपास ती 10 जोडपी झाली. आणि मग हॉटडॉग्स फारसे बरे वाटणार नाहीत म्हणून मला काही दुसरं आणायला लागलं जे मला परवडणारं नव्हतं. मग पोटॅटो चिप्स नाही तर सलाड बनवायला लागलं. मग मला दिवसभर कामच करावं लागलं. दिवसभर काम केल्याचा राग मी डेव्हवर काढला. चला, मी कशाबद्दल बोलते कळतंय ना तुम्हाला? आणि म्हणजे बघा, लोक येईपर्यंत मी त्यांच्यावरच वैतागले होते हो. मला ते घरी नकोच होते. तुम्ही का आलात माझ्या घरी? कारण आता मी तुमचा सगळा पसारा साफ करणार, तुमची वाट बघणार, आणि तुम्ही मात्र मस्त मज्जा करणार माझ्या घरी. आता मी तुम्हाला विचारते की यात कुणाची चूक आहे सांगा? मला म्हणायचं की साधा बार्बेक्यू शांततेत झाला असता, म्हणजे सगळं छान शांततेत पार पडलं असतं. पण त्याचं वाईट स्वप्नात रूपांतर झालं. चला, अशा किती गोष्टींचं तुम्ही वाईट स्वप्नात रूपांतर करता सांगा? कारण तुम्ही ते एकटं राहू देत नाही, त्याला सोपं आणि शांत राहू देत नाही. तर्काने काय होतं ना, आपली विवेकबुद्धीच नष्ट होते. डोक्याच्या वरच्या भागावर अवलंबून राहू नका, थोडं आतपर्यंत जगा. याचा अर्थ तुमचं डोकं असं काही काढेल जे तुमच्या आत्म्याला अजिबातच आवडणार नाही. आणि चला, तुम्ही सगळे, तुम्हाला कळतंय, जर तुम्ही ख्रिस्ती असाल तर त्याची सुरुवात व्हायला फार वेळ नाही लागणार. पण अचानक पूर्वीच्या गोष्टींबद्दल तुमची तक्रार नव्हती, त्या तुम्हाला योग्य वाटणार नाहीत. आता तुम्हाला येशू प्राप्त झालाय आणि अचानक सगळ्या गोष्टी जणू काही, 1 मिनिट, आपल्याला अनुभूती मिळायला लागते. आपल्या डोक्याला ज्या गोष्टी कळत नाहीत त्या आत्म्याला कळायला लागतात. आपल्या ख्रिस्तींनी अनुभूतीवर जगायला हवं आहे. आपल्याला गोष्टींची अनुभूती होते आणि आपल्याला हे कसं कळलं हे आपल्याला माहीत नसतं, पण आपल्याला जाणवतं की मी हे करायला हवं आणि मी हे करता कामा नये. आमच्याबरोबर प्रवास करणाऱ्या मुलींपैकी एक, माईकची पत्नी, मला सांगत होती ते कुठेतरी सहलीला गेले होते आणि तिने तिच्या पतीला सांगितलं, मला वाटतंय आपण आपल्या गाडीसाठी प्रार्थना करावी. त्यांची गाडी घरी गॅरेजमध्ये होती आणि नंतर त्याने तिला सांगितलंय की त्याने विचार केला, हे फारच विचित्र वाटतंय, पण एक सांगू, त्यांनी त्यांच्या गाडीसाठी प्रार्थना केली आणि जेव्हा ते घरी गेले त्यांच्या गॅरेजमध्ये खार शिरली होती आणि
तिने तिथल्या सगळ्या गोष्टी फाडल्या, पडदे फाडले, बऱ्याच वस्तू पडल्या आणि अशा वस्तू पडू शकल्या असत्या की ज्यामुळे गाडीवर सहजपणे पोचे पडले असते. पण तसं झालं नाही आणि म्हणून तिला अशा गोष्टींची अनुभूती झाली होती की तिच्या दृष्टीनं त्याला काही अर्थ नव्हता. पण पुढे जाऊन शेवटी वाईट वाटून घेण्यापेक्षा तिने गाडीसाठी प्रार्थना करण्याचा पर्याय निवडला, जो योग्य होता. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.